आजचा व्हिडिओ बांधकाम कामगारांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला स्किप करू नका, कारण आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला दिवाळीला बोनस मिळणार आहे। आणि बोनस हा 1 आणि 2 हजाराचा नसणार आहे, बोनस हा संपूर्ण 10,000 रुपयांचा असणार आहे व सर्व बांधकाम कामगाराला हे पैसे मिळणार म्हणजे मिळणारच आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। याचा अर्ज कसा करायचा, पात्र कोण आहे, अपात्र कोण आहे व कागदपत्रे कोणते लागतील। कागदपत्र खूप सोपे आणि साधे आहेत, खूप महत्त्वाचे कागदपत्र लागणार नाहीत। ती संपूर्ण मी तुम्हाला आजच्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या मराठी भाषेत तुमचा जास्त वेळ न घालवता व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। पण त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी युवराज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो द युवराज 44 या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांबद्दलच्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कसं त्या योजनेचा लाभ घेता येईल याबद्दलची माहिती दिली जाते। त्यामुळे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून सर्व माता भगिनींनी व बंधूंनी या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सर्व व्ह्यूअर्सने आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला ऑल नोटिफिकेशनवर सेट करून द्या की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर कुठलाही वेळ न घालवता वळूया आपल्या त्या महत्त्वाच्या अपडेटकडे, जे अपडेट तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची दिवाळी ही चांगली होणार आहे व सर्व बांधकाम कामगार किंवा तुम्ही दुसरेही कोणते कामगार असाल तर त्याबद्दल तुमची दिवाळी बोनस मिळून तुमची दिवाळी चांगली होणार आहे। तर आता ही न्यूज आत्ताच आलेली आहे, फ्रेश न्यूज आहे, आजच सकाळी अपलोड झालेली आहे व मी लगेच व्हिडिओ बनवून तुमच्या समोर ही न्यूज आणलेली आहे। यामध्ये आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस। इथून मागे देखील या कामगारांना दिवाळी बोनस मिळत होता, पण तो फक्त 3,000 किंवा 5,000 या रूपात मिळत होता। पण या वर्षीपासून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अप्लाय करून 10,000 रुपये दिवाळी बोनस प्रत्येक वर्षाला एका कामगाराला मिळणार आहे। एका घरामध्ये जर 2 ते 3 कामगार असतील तर त्यांना देखील हे 10,000 हजार कसे मिळणार ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर कुठलाही वेळ न घालवता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे। आता यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे जे आपलं, त्यामध्ये कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबवतात। म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल की बांधकाम कामगारांसाठी खूप साऱ्या योजना आहेत, ज्यामध्ये पेटी वाटप आहे म्हणजेच त्यांची सेफ्टी किट वाटप आहे। त्यानंतर जो भांड्यांचा संच आहे ते भांडी देखील वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे। आशा करतो तुम्हा सर्वांना मिळाले असतील, जर मिळाले नसतील तर नक्कीच तुमच्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तो भांडी सेट घ्या, त्याचा अर्ज करा आणि तो भांडी सेट घ्या। त्यानंतर खूप सारे क्लेम्स आलेले आहेत। जर तुमचे मुलं किंवा मुली उच्च शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत, स्कॉलरशिप आलेल्या आहेत व लहान शिक्षण घेत असतील तरीही त्यांच्यासाठी योजना आणि स्कॉलरशिप आलेल्या आहेत। त्यानंतर तुमचा दवाखान्याचा खर्च, MSCITचा खर्च, या सर्वांच्या योजना व्यवस्थितरित्या यामध्ये नमूद झालेल्या आहेत व ॲड केलेल्या आहेत। जर तुम्ही यामधील सर्व योजनांचा लाभ घेतला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही आत्तापर्यंत या बांधकाम कामगार योजनेअंतर्गतच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे, की जेणेकरून मला देखील कळेल की आपले व्ह्यूअर्स कोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत व त्यांना आपण कसे व्हिडिओ पोहोचवले पाहिजे। तर यामध्ये अजून काय दिलेलं आहे आपल्या सरकारने की कामगारांना कमीत कमी 10,000 रुपये बोनस द्यावा अशी मागणी आपल्या कामगारांमार्फत केली जाते। अशी म्हणजे आपले कामगार करतात आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील ही मागणी केलेली आहे आपल्या सरकाराशी आणि नक्कीच तुम्हाला ही बोनस मिळणार आहे। सर्वप्रथम आपण या बोनसचे उद्दिष्ट जाणून घेऊया की कारण हा बोनस का वाटप होत आहे। त्या सर्वांना तर पगार मिळतोच, पण बोनस काय द्यायची गरज आहे, त्यांना त्यांच्या कामावरती बोनस मिळेल, पण त्यांना सरकार का बोनस द्यावं व कशासाठी द्यावं याबद्दलचे आपण उद्दिष्ट जाणून घेऊया। आता यामध्ये पहिलं उद्दिष्ट काय आहे, कामगार तसेच त्यांच्या कुटुंबांचा दिवाळी सण आनंददायी व्हावा म्हणून। आता तुम्हाला माहिती असेल की काय होत असते, बांधकाम कामगारांना कमी पगार असल्यामुळे त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स या पाहावे लागतात व त्यांना त्यांचा व्यवस्थितरित्या जो मोहताज आहे म्हणजे त्यांना त्यांचं जे दिवाळी आहे ते व्यवस्थितरित्या साजरी करता येत नाही। त्यानंतर त्या कामगारांना 5 ते 10,000 रुपयांचा बोनस दिला जात असतो। इथून मागे 3 किंवा 5,000 रुपयाचा बोनस दिला जात होता, पण या वर्षीपासून 10,000 रुपयांचा बोनस त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट हार्ड क्रेडिट किंवा डिपॉझिट करण्यात येत आहे। आता यासाठी पात्रता कोण आहे व काही अटी आहेत ते आपण सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो। तुम्ही जर या अटींमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। आता यासाठी तुमचं वय 18 ते 60च्या मध्ये असायला हवं व तुम्ही 15 वर्षापेक्षून जास्त किंवा 15 वर्ष असे महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे। ह्या 2 अटी झाल्या। आता तिसरी अट मी तुम्हाला समजून सांगतो की काय आहे, तुम्ही मागच्या 12 महिन्यामध्ये कमीत कमी 90 दिवस काम केलेलं असावं तरच तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेबद्दलचा जो बोनस आहे तो मिळणार आहे। त्यानंतर पुढची अट काय होती ती तुम्हाला मी आता समजून सांगतो। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर तुम्ही UP, बिहार या राज्यातून आले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। ही फक्त आपल्या महाराष्ट्रासाठीच ही आपली योजना लाभदायक ठरणार आहे। त्यानंतर पुढची काय आहे,
तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी, म्हणजे तुमचं कार्ड हे रिन्यू केलेलं असावं आणि तुमची नोंदणी ही म्हणजे तुमचं सबस्क्रिप्शन संपलेलं नसावं. त्यानंतर कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा असणे हे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही बाहेरचे रहिवासी नसावे, तुमचे वडील आजोबा पणजी हे सगळे महाराष्ट्रातच राहिलेले असावे. त्यानंतर पुढचा एक त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे आपल्याला, मंडळाकडे नोंदणी जीवित असलेलं पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. म्हणजे ज्या बांधकाम कामगाराचं तुम्ही कार्डवरती तुमचा बोनसला क्लेम करणार आहात त्या तुम्ही योजनेचं, त्यासाठी तो कामगार जिवंत असायला हवा. नाहीतर मागच्या वर्षी खूप साऱ्या अशा केसेस आलेल्या होत्या की मृत व्यक्तींच्या नावाखाली पैसे हे लुबाडले जात होते. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत मी तुम्हाला ते समजून सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि हे खूप महत्त्वाचं आहे 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जर ते प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला या जो क्लेम आहे त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर कायमचा पत्ता पुरावा लागणार आहे, तुम्ही ज्या ठिकाणी कायम राहतात तो लागणार आहे. एक रजिस्टर ईमेल ID लागणार आहे. नंतर पुढील आहे आपला तो काय आहे, काम करत असलेल्या बांधकामचा पत्ता बी लागणार आहे, तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात तो पत्ता लागणार आहे. त्यानंतर तुमचा नोंदणीचा जो अर्ज आहे, तुमच्याकडे तो गठ्ठा तयार झाला होता तो तुम्हाला मागं दिलेला असेल ते देखील तुम्हाला इथे तो दाखवायचा आहे. तो ठेवून न घेतला जाणार, फक्त बघितला जाणार आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज आकारातील 3 फोटो हे लागणार आहेत. तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. तुमचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असं एक काहीतरी लागणार आहे. आणि त्यानंतर पुढील एक थोडंसं महत्त्वाचं आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका. नियोक्ताच्या मागील वर्षातील 90 दिवस किंवा 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेला इंजिनियर किंवा ठेकेदारचा सही आणि शिक्का तुम्ही जे 90 दिवसाचं हे काढताना सर्टिफिकेट तुम्हाला ते फॉर्मवरती मिळालं जातं. जर तुम्हाला मिळालं नसेल व ते कसं मिळवायचं तुम्ही मागचा माझा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी तुम्हाला ते कसे डाउनलोड करायचे ते व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आहे. त्यानंतर महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि हे ऑप्शनल आहे. आता खालच्या वस्तू ह्या म्हणजे जे लागणारे कागदपत्र आहेत ते ऑप्शनल आहे, ते मिळवण्याची काही गरज नाही. आता यामध्ये योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो. कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ही वेबसाईट क्रोमवरती ओपन करू शकता, पण सर्वांनी असं न करता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तिथे एजंटद्वारे किंवा तुम्ही जिथं मेन ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. आणि हा अर्ज लवकरात लवकर चालू होणार आहे आणि हा नक्कीच सर्वांना याचा लाभ घ्यावा मला असं वाटतं. आणि ही अर्जाची जी योजना आहे ती लवकरात लवकर चालू होईल व तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि याबद्दलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी ते तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढीच माहिती द्यायची होती आपल्या बांधकाम कामगार योजनेबद्दलची. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी ठरला का नाही ते देखील तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला या अगोदर या योजनेची माहिती होती की नाही ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारा, मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दररोज सकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. जरी माझ्याकडून देण्यात काही वेळ आला किंवा प्रॉब्लेम्स आले तर दुसरे जे आपले व्ह्यूअर्स असतात ते या प्रश्नांची उत्तरे वेळोवेळी सर्वांना देतच असतात. त्याचप्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहून मिळवू शकता. आणि त्यानंतर बांधकाम कामगार योजनेचे तुम्हाला आत्तापर्यंत काय काय मिळायला हवं हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय काय आलं आहे सरकारकडून. सर्वप्रथम एक सेफ्टी किट येत असते. एक सेफ्टी किट आल्यानंतर ही तुमचे जेवढे कामगार आहेत, समजा तुमच्या घरामध्ये 3 कामगार आहेत तर 3 सेफ्टी किट हे आलाच पाहिजे. प्रत्येक कामगाराला एक सेफ्टी किट मिळते. त्यानंतर एक भांडी संच येत असतो, तो एका फॅमिलीमध्ये एकच मिळतो. एका फॅमिलीमध्ये एकच भांडी संच मिळतो. तुमच्या कुपनाच्या रेशन कार्डच्या झेरॉक्सवरती पाहून हा दिला जातो. त्यानंतर तुम्हाला तुमची जे मुलं असतील त्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ते स्कॉलरशिपचं देखील तुम्ही योजनांचा लाभ घेतला पाहिजे. त्यानंतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत घरकुल सुद्धा आवास योजना ही निघालेली आहे. तुम्ही घरकुलला सुद्धा अप्लाय करू शकता. यावरती जर तुम्हाला व्हिडिओ लागत असतील घरकुल योजनेला अप्लाय कसं करायचं, त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत, कोण पात्र असेल कोण अपात्र असेल व किती जणांना या योजनेचा लाभ होईल, पैसे कसे मिळतील, याबद्दलचे संपूर्ण प्रश्न जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, यांचे उत्तर लागत असतील तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्या सर्व कमेंट पाहून तुम्हाला त्याचे उत्तर देऊ शकतो किंवा एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील त्यावरती बनवू शकतो. जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारा मला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढी छोटीशी बातमी द्यायची होती. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर महिलांसाठी खूप महत्त्वाच्या योजना आलेल्या आहेत. PM विश्वकर्मा झाली, त्यानंतर जी आपली लाडकी बहीण योजना आहे त्यासाठी देखील तुम्ही अप्लाय केला असेल तर तुमच्या हप्त्याबद्दलचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याबद्दलची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची म्हणजे सुभद्रा योजना, महिलांना वर्षाला
60 ते 40 हजार रुपये असा हा वाटप होत आहे. त्या देखील आनंदाचा आणि महत्त्वाचा मोठी अपडेटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही जे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती बघत जा, ॲक्टिव्ह राहत जा, की जेणेकरून नवनवीन आलेल्या योजनांचा सर्वप्रथम तुम्हाला लाभ मिळेल. त्याचप्रकारे PM विश्वकर्मा योजने महिलांना असती त्यांची टूल किट असते. आपल्या महाराष्ट्रातील खूप साऱ्या महिला ही त्यांना शिलाई मशीन घेत असतात त्या टूल किटमध्ये. या टूल किटचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट डिपॉझिट केले जातात. यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांचं अनुदान हे आपले मोदी सरकार देत असते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अपडेट केलेलं असावं, म्हणजेच तुमच्या पत्त्यामध्ये तुमच्या पतीचं नाव हे आलेलं असावं, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे. तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.